आपल्या सर्वांचे आदर्श तथागत सम्राट अशोक, छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज महात्मा फुले यांची आज जयंती आहे. राजर्षी शाहू महाराज आणि प्रकांड पंडित यांनी आपल्याला सगळं काही दिलं आहे ते बाबासाहेब यांना मी त्रिवार अभिवादन करतो. विचार मंचकावर उपस्थित मानाईचे अध्यक्ष साहेब, महाराष्ट्र फोरमचे महासचिव गावडे साहेब, अकाले साहेब, इंगळे साहेब आणि त्यांच्यामुळे विचार घराघरात पोहोचतात ते माध्यम काम करत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाणीव आणि जागृती असलेले उपस्थित माध्यम. मी 32 वर्ष नगर विकास विभागात शहर प्रमुख ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम केलं आणि काही नाही तरी 3 जनगणना केलेल्या. 1991, 2001, 2011. 21ची लोकसंख्याची जनगणनेची काम करण्याचा योग काही आला नाही. रिटायर्ड होऊन आता तो जनगणना होत आहे. आता तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम केलेलं आहे, त्याच्यामुळे भाषण देणं आपल्याला जमत नाही. आपण किती घेऊ शकतो, काम कसं करायचं त्याचं प्लॅनिंग करू शकतो, प्लॅनिंग पूर्ण करून देऊ शकतो, रिव्ह्यू अंमलबजावणी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, पण भाषण देणं नाही. त्याच्यामुळे काही चुकलं समजून घ्या. भाषणावरून मला असं आठवलं की माननीय रणजित मेश्राम सर त्यांची भाषणे असे तर 2 लोक माझ्या समोर आहेत भाषण देण्यामध्ये, यशवंत मनोहर सरही आहे आणि रणजित मेश्राम सर. पण यशवंत मनोहर सर जरा वेगळ्या पद्धतीचं बोलतात, तेवढी काही आपली नाही. परंतु रणजित मेश्राम सरांचं भाषणाची लयबद्धता आणि साधेपणा मला फार अचंबित केलेला आहे. मी त्यांचा फॅन. तर मी आज माझ्या भाषणाची सुरुवात करतानाच माननीय रणजित मेश्राम सरांना माझी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. गावडे सरांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे महाराष्ट्र फोरमचे अध्यक्ष चंद्रिका फुले साहेब आणि आम्ही काही पदाधिकारी काही दिवसापासून जनगणना होणार आहे. आपल्या समाजामध्ये अनेक संभ्रम आहेत, काही कन्फ्युजन आहेत, काही शंका आहेत, काही वैचारिक मतभेद आहेत. तर याचा आपण कुठेतरी विचार करून लोकांपर्यंत खरी वस्तुस्थिती द्यावी असा विचार आमच्या याच्यात सुरू झाला होता. मग त्यावरून मग असं ठरलं की काही तर केलं पाहिजे आणि आपण नाही करणार तर कोण करणार. काही तर केलं पाहिजे आणि आपण नाही करणार तर कोण करणार. मग जनगणनेचे काही जे लोक होते जे प्रत्यक्ष जनगणनेच्या कामाशी संबंधित आहेत अशा लोकांशी चर्चा केली, संबंध साधला. काय आजचं आहे काय म्हणजे मी केलेलं आता त्याला बराच वेळ झाला. 2001ची माझी शेवटची जनगणना होती. म्हटलं काय फरक पडला ते सांगा. तर फार काही असा विशेष फरक पडला नाही, परंतु सरकार बदललेलं आहे, त्यामुळे त्यांच्या अनुषंगाने बदल काही झालेले आहेत. काही बदल चांगले आहेत, पण काही बदल असे छुपे आहेत की त्याच्यामुळे घात होण्याची शक्यता नाकारता येईल. मग ते सगळं ऐकल्यानंतर मग मी एक लिखाण केलं की जनगणनेत बौद्धांनी काय, कसे व का नमूद करावे हे तयार केलं. आणि ते केल्याच्या नंतर ते बऱ्याच लोकांना पाठवताना मी त्याच्या खाली लिहिलेलं आहे, वाचा तुम्ही. आणि काही चुका असतील, काही कमी असतील तर त्या मला कळवा. ते जेव्हा गेडाम साहेबांकडे गेलं तेव्हा गेडाम साहेब म्हणजे कसं काय त्यांचं एक वैशिष्ट्य मी माझ्या दृष्टीने पाहतो की ते हिरण्यात पटायचं, माणसं हिरण्यात पटायचं. तर त्यांनी मला ताबडतोब मेसेज दिला की याच्यावर चर्चा केली पाहिजे. म्हटलं हो, चर्चा केली पाहिजे, वेळ कमी आहे आणि ताबडतोब केली पाहिजे. आणि त्यांनी हे चर्चासत्र आणि महाराष्ट्र ऑफिसर फोरमच्या लोकांनी मिळून हे चर्चासत्र त्या महत्त्वाच्या विषयावर इतक्या तातडीने इथे आयोजित केलं आहे आणि त्यानुसार मी आता तुमच्यासमोर उभा आहे. मी माझा लेख अनेकांना पाठवला, वाचून चुका आहे ह्या सगळ्या कळवल्यानंतर काहींनी प्रत्यक्ष चर्चा केली माझ्याशी आणि बहुतेकांनी माझ्या मुद्द्यांवर सहमती दर्शवली, बहुतेकांनी. परंतु
ही आता आपली खासियत आहे आपल्या समाजाची, की काहींनी वेगळेच मुद्दे उपस्थित केले ते आता आपण पाहूया. परंतु असे जे मुद्दे जे उपस्थित केले जातात हे असे मुद्दे वेळोवेळी मुद्दाम काढण्यात जातात. प्रत्येक जनगणनेच्या वेळेसच नाही, प्रत्येक कोणताही कार्यक्रम करा त्याच्या विसंगत, त्याच्या उपरोधी किंवा ते कसे चुकीचे आहे असे मुद्दे आपल्या समाजामध्ये नेहमीच असे काढल्या जातात, मुद्दाम काढल्या जातात किंवा कधी कधी पुरवल्या सुद्धा जातात. आता पुरवल्या कसे जातात हा अर्थ तुम्ही समजून घ्या. म्हणून बानाई आणि महाराष्ट्र ऑफिसर फोरमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ही चर्चासत्र ठेवल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानतो मी की त्यांनी हे चर्चासत्र बोलावलं. आता मी जे काही लिहिलं आणि मी जे काही तुमच्यासमोर बोलणार आहे ते माझं स्वतःचं आकलन आहे. हे माझं स्वतःचं आकलन आहे. 30-32 वर्ष जे काही काम केलेलं आहे, प्रत्यक्ष जनगणनेमध्ये 3 जनगणना केलेल्या आहेत त्याच्यावर आधारित आहे. त्यात चुका असू शकतात, मी असं नाही म्हणत ते चूक आहे, अचूक आहे, चुका असू शकतात, त्यात दुरुस्ती होऊ शकते. परंतु ते भावनिक नाही आहे. मी जे काही बोलणार आहे ते भावनिक नाही. आपल्या समाजामध्ये बऱ्याच गोष्टी भावनिक स्तरावर जास्त घेतल्या जातात. तर हे माझं जे काही बोलणं आहे हे भावनिक नाही आहे आणि ते धर्माभिमानी तर बिलकुलच नाही आहे की बौद्धच पिलं पाहिजे असंही नाही. आणि जात संवर्धक महारच लिहिलं पाहिजे असं जात संवर्धक तर मुळीच नाही. मग माझं बोलणं काय आहे तर ते आपल्या समाजाची आताचं जे वास्तव आहे आणि जे भवितव्य होणार आहे, जे आता अलीकडच्या 2014 पासून आपल्याला जे दिसत आहे किंवा त्याच्या पहिलेपासून दिसत आहे, ते विशिष्ट सिस्टमॅटिकली काही गोष्टी घडत आहेत ज्या तुमच्यापर्यंत गेलेल्या आहेत. तर ते वास्तव आणि भावनिक भवितव्य जे आहे याचा संबंध साधणारा जागरूकपणाचा आधार हे माझं बोलणं आहे. आताचं वास्तव आणि भवितव्य याचा संबंध साधणारा जागरूकपणाचा आधार आहे असं मला वाटतं. तुम्हाला कदाचित ते वाटू शकणार नाही, तो भाग प्रत्येकाचा वेगळा. मी असं समजतो की आज इथे जे काही उपस्थित लोक आहेत ते सगळे आंबेडकरवादी आहेत, म्हणजेच बौद्ध आहेत. यात काही त्यांच्या व्यतिरिक्त काही भटके समाजाचे, काही ओबीसी समाजातील लोक असण्याची शक्यता आहे. परंतु त्यांचा ऐतिहासिक काळ जर आपण उलगडला तर त्यांची नाळ बौद्ध धर्माशी जुळून आलेली आहे. हे बऱ्याचशा ओबीसी भटके जे काही लोक आहेत त्यांना आपण बहुसंख्य म्हणतो, त्या लोकांपैकी ज्यांनी ज्यांनी वाचन केलेलं आहे, जे सुधारण झालेले आहेत, त्यांना माहीत आहे की आपण ऐन प्रकारे शेवटी तिथेच आपला नाळ आपली जुळलेली आहे. आता विषयाकडे जनगणनेत बुद्धांनी काय, कसे व का नमूद करावे याच्याबद्दल ते माझं हे आकलन आहे. 16 मे 36 पासून जनगणनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. हा पहिला टप्पा आहे. हा पहिला टप्पा आहे. हे जवळपास वर्षभर चालत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात शेवटचा जो टप्पा असतो प्रशासकीय जर सोडला, त्याची आकडेवारी करून ते सबमिशन करण्यापर्यंतचा भाग जर सोडला तर त्याच्या पहिले प्रत्येकाला भेटायचं, म्हणजे ज्यांच्या डोक्यावर निवारा नाही, रेल्वे स्टेशनवर असलेले, पुलाखाली बसलेले, देवळात असलेले असे जे काही लोक आहेत अशांपर्यंत त्याची नोंद करणं हा प्रत्यक्ष प्रॅक्टिकल कामाचा शेवटचा टप्पा असतो. त्याला भरपूर वेळ लागतो. आता ही जी होणार आहे 16 मे पासून ही पहिला टप्पा आहे. आणि हा पहिल्या टप्प्याची जी जनगणनेची प्रक्रिया आहे ही आपल्या समाजाच्या भवितव्यासाठी, आपल्या समाजाच्या भवितव्यासाठी व हक्काच्या संरक्षणासाठी, समाजाच्या भवितव्यासाठी आणि हक्काच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यात अचूक माहिती नोंदवणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. जनगणनेचा जो प्रगणक असतो, इन्फॉर्मेटर असतो, तो प्रत्येकाच्या घरी येऊन जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचं सर्वेक्षण करणार आहे आता. आणि यावेळेस प्रामुख्याने तो तुम्ही अनुसूचित जातीचे आहात काय, अनुसूचित जमातीचे आहात काय हे विचारणार आहे. ओबीसी बद्दल अंतर्भाव त्यात अजूनपर्यंत का केला नाही, करायला पाहिजे होता पण केला नाही हा वेगळा विषय आहे. परंतु जातीचा आणि जमातीचा विचारणा करणार आहे. त्यांनी जर विचारलं की तुम्ही अनुसूचित जातीचे आहात का, होय असेल तर होय म्हणायचं, आणि नाही म्हटलं तर प्रश्न. पण होय जर म्हटलं असेल
तर तुम्हाला त्या अनुसूचित जातीचा त्या राज्यातला, आता आपण महाराष्ट्राची गोष्ट करू तर महाराष्ट्राच्या राज्यामध्ये अनुसूचित जाती जे काही 59 जाती आहेत त्यापैकी कोणती तरी एक जात जी त्या जातीमध्ये आहे ती सांगावं लागेल. त्या जातीचे जे नाव दिलेले आहेत त्या जातीच्या विसंगत जर तुम्ही जर नाव सांगितलं तर ते आणि आता हे जे आहे ते कॉम्प्युटर होणार. त्याच्यामुळे तुम्ही त्या जातीच्या व्यतिरिक्त काही सांगितलं तर त्याची नोंद होणार. म्हणजे त्या जातीतलंच नाव पाहिजे, त्या जातीतलंच नाव पाहिजे. तर अनुसूचित जातीच्याबद्दल तुम्ही जर होय म्हटलं तर अनुसूचित जातीच्या संवर्गात तुम्ही नेमक्या कोणत्या जातीचे आहात त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. तो उल्लेख केला जातीचा त्या जातीतला तरच तुमची नोंद अनुसूचित जातीमध्ये होईल आणि त्या जातीमध्ये होईल. ठीक आहे. आणि त्यानंतर जनगणनेचा नेहमीचा ढाचा असतो की जी एक स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन असते प्लॅनिंगसाठी. मग त्यासाठी मग नंतर मग तुम्हाला ते विचारतील की आर्थिक सोयी सुविधा, सिविक सोयी सुविधा वगैरे त्या काय आहे, मालमत्ता, त्यामध्ये इतर बाकीच्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्न ते विचारतील आणि त्याची तुम्हाला यथावकाश जशी तुम्हाला हे असेल तशी तुम्हाला माहिती द्यायची. आता महत्त्वाचं असं आहे की हा प्रॅक्टिकल अनुभव माझा आहे करताना की प्रगणक हा तुमच्या विचाराशी म्हणजे सुसंगत असेल अशाचा भाग आहे. आणि त्याचा उद्देश कसा आहे, त्याला काय ट्रेनिंग किंवा काय बारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत हे तुम्हाला माहीत असतं. त्याच्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी येऊन तुमची माहिती विचारेल तर त्याची नोंद तो लॅपटॉपमध्ये म्हणा, संगणकामध्ये म्हणा किंवा मोबाईल किंवा त्याचे काही ॲप दिले असतील त्याच्यावर तो करेल. तर अशा वेळेस आपण लोक काय करतो, निष्काळजीपणा करतो की आपण आपल्या सोफ्यावर बसतो आणि त्याला एक खुर्ची देतो आणि त्याला म्हणतो सांग तुझे प्रश्न विचार. मग तो प्रश्न विचारतो, आपण त्याची उत्तरं देतो, तो त्याच्यावर नोंद करतो. आणि मग आपण घाईत असतो कधी किंवा आपण भरोसा करतो कधी कधी. मग अशा वेळेस काय होतं की तो त्याच्या सोयीनुसार, म्हणजे अशी शक्यता आहे असं सगळेजण करेल असं नाही आहे, परंतु असं होऊ शकतं. म्हणून माझी अशी विनंती आहे, प्रॅक्टिकल माझा जो अनुभव आहे त्याच्यानुसार सांगतो की प्रगणक हा आपल्या समाजासाठी, आपल्या समाजाच्या पिढीसाठी जी काही माहिती मिळणार आहे ती अतिशय महत्त्वाची असल्यामुळे तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा माणूस आहे असं समजून त्याला आपल्याजवळ बसवा. तुम्ही ज्या सोफ्यावर बसाल ना किंवा तुम्ही ज्या खुर्चीवर बसाल ना त्याच्या बाजूला त्याची खुर्ची द्या, त्याला सन्मानानं बसवा. त्याचं कारण दुसरं आहे, त्याला बसवा आणि तुम्ही दिलेली माहिती तो बरोबर भरत आहे हे त्या स्क्रीनवर तुम्ही तपासा. मी म्हणेन डोळ्यात ते टाकून तपासा आणि ते स्क्रीनवर तुम्ही दिलेली माहिती त्यांनी बरोबर भरली की नाही हे खात्री झाल्याच्या नंतर त्याला म्हणायचं आता तू सबमिट कर. काय की माहिती चुकीची भरल्या जाण्याची शक्यता आहे. मुस्लिमांची पॉप्युलेशन कमी व्हायला पाहिजे, बौद्धांची कमी व्हायला पाहिजे, ख्रिश्चनांची कमी व्हायला पाहिजे, हा एक अजेंडा असू शकतो. आहे असं मला मानायचं नाही आहे, तो असू शकतो. किंवा यांची संख्या वाढवली पाहिजे, त्यांची संख्या वाढवली पाहिजे असंही असू शकतं. तर त्याच्यामुळे त्याला आदराचं स्थान द्या, आदराने त्याला जवळ बसवा, त्याच्याजवळ तुम्ही बसा आणि त्याला तुम्ही जी माहिती देता ती माहिती बरोबर त्यांनी दिलेली आहे याची खात्री करणं आवश्यक आहे, नाहीतर माहिती चुकीची जाऊ शकतं. आणि नंतर प्रत्येकाला एक जनगणना क्रमांक मिळतो कुटुंबाला, तो त्याला विचारा की बाबा याच्यात माझ्या कुटुंबाचा जनगणना क्रमांक काय आहे, कारण तो नंतर हे सगळं कम्प्युटराईज असल्यामुळे तुम्हाला तपासता येऊ शकतं की माहिती बरोबर भरली की नाही. तर तो क्रमांक त्यांना विचारा, पहा आणि तो कुठेतरी लिहून ठेवा. मे महिन्यामध्ये 16 तारखेपासून जनगणना जी होणार आहे त्याच्यामध्ये बौद्धांनी बौद्ध धर्माची नोंद करायची आहे. अनुसूचित जाती संवर्गाची, अनुसूचित जाती हा संवर्ग आहे, कॅटेगरी आहे, एसी कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये 59 जाती आहेत. त्या अनुसूचित जाती म्हणून नोंद करणं आणि महार जातीची नोंद करणं आणि त्याची संख्या कशी वाढेल यासाठी जागरूक राहणे आपल्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी आवश्यक आहे. त्याच्यामुळं याकडे 10 कामं सोडून ज्या दिवशी प्रगणक तुमच्या घरी आला त्या दिवशी सर्वात महत्त्वाचं काम हेच आहे की त्याला माहिती बरोबर द्यायची आणि त्यांनी दिलेली माहिती बरोबर नोंदवली की नाही ते पाहणं काम.
त्याच्यानंतर बाकीचे सटरपटर कामं खूप होतात, आपल्याला खूप कामं असतात, ते नंतर करा. शॉर्टमध्ये सांगतो की कोणती बाब का नोंदवायची आणि का नोंदवायची. धर्म ही बाब जर असेल तर काय नोंदवायचं आहे, ते बौद्ध म्हणून नोंदवायचं आहे. का नोंदवायचं आहे, तर ही एक घटनात्मक ओळख आहे. संविधानाने बौद्ध या धर्माला मान्यता दिली, त्याच्यामुळे घटनात्मक ओळख आहे. अल्पसंख्याकाचा दर्जा मिळण्याची सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्था आहे, त्याच्यानंतर बोलतो मी अल्पसंख्याकाच्या सोयी सवलतीबद्दल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी जाता जाता आपल्याला एक आदेश दिला आहे की भारत बौद्धमय करायचा. त्यासाठी धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध हे लिहिणं आपलं नैतिक कर्तव्य आहे. प्रवर्ग म्हणजे काय की बौद्ध धर्मामध्ये प्रवर्ग शेड्यूल कास्टच्या लोकांना धर्मांतर करण्याची मुभा आहे, ते मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रवर्गाच्या याच्यामध्ये अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट म्हणून तुम्हाला लिहायचं आहे. कशासाठी? आरक्षणाचे लाभ घेण्यासाठी आणि आपले जे काही संरक्षण आहे, कायदेशीर संविधानात्मक संरक्षण आहे त्याच्यासाठी. कारण भारत, तुम्ही किती जरी म्हटलं की मी हे जात मानत नाही, याला काही अर्थ नाही. हा तुमच्या पुरता विचार असतो. कारण भारत त्याची जी सामाजिक, वैचारिक, भावनिक, मानसिक संरचना अशी बनलेली आहे भारताची की याच्यामध्ये जात हा शब्द तुम्ही वगळू शकत. ज्या ज्या काही सुविधा मिळतात ह्या धर्म म्हणून मिळत नाही, ह्या जात म्हणून मिळतात. हिंदू म्हणून, बौद्ध म्हणून, शीख म्हणून किंवा आणखी काही म्हणून सुविधा ज्या आहेत, कायदेशीर सुविधा आणि संरक्षण आहे, ते धर्म म्हणून मिळत नाही. धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आपलं. परंतु त्याच्यातले जे दबलेले लोक आहेत, त्याच्यामध्ये ज्या जाती आहेत, त्या जातीच्या आधारावर मिळत असतं. म्हणून अनुसूचित जाती संवर्गाच्या याच्यामध्ये अनुसूचित जातीची नोंद अनुसूचित जाती म्हणून करायची आहे. आणि राहिला प्रश्न शेवटचा जात म्हणून, तर जात म्हणून आपली जी यादी आहे अनुसूचित जातीची महाराष्ट्राची, त्याच्यामध्ये 37 क्रमांकावर महारी जात आहे. तर तांत्रिकदृष्ट्या समोरच्या सवलतीसाठी, समोरच्या संरक्षणासाठी, आपल्या पिढीसाठी तांत्रिकदृष्ट्या आपण SC यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. आणि भारतात संविधानिक सुविधांचा आधार ही जात आणि जातच आहे, धर्म नाही आहे. त्याचा विस्ताराने आपण बोलूया. चौथा मुद्दा इकडे आला, विसरू नाही, भाषाचा येतो. तुम्हाला कोणकोणत्या भाषा अवगत आहे असा विचार. मध्ये आपण काही लोकांनी आंदोलनं केलेली आहेत, अनेक निवेदनं दिलेले आहेत की पाली भाषेला. मला वाटतं की असलेले प्रत्येक जण बुद्धवंदना म्हणतात, अनेक सूक्तांचं पठण करतात, अनेक सूक्त आपल्याला माहीत आहेत, पाठ आहेत, त्याचे अर्थही माहीत आहे. तर आपल्याला पाली येते आहे, किती येते आहे हा तुमच्याचा भाग आहे, परंतु पाली येत नाही अशाचा भाग नाही. तर त्याच्यामुळे भाषेबद्दल जर विचारलं तर कोणकोणत्या भाषा तुम्हाला अवगत आहे, तर न चुकता न विसरता पाली भाषेचा त्याच्यामध्ये उल्लेख करावा असं मला वाटतं. आता धर्म म्हणून बौद्ध नोंद करावी असं माझं मत आहे. बाकीच्यांचं काय मला भागू शकतो, माझं मत आहे. तर केंद्र सरकारने माननीय VP सिंग यांच्या पुढाकारातून 1990 नंतर त्यांचं सरकार पडलं, हा भाग वेगळा आहे, त्याचं कारण वेगळं आहे, त्याचं जायचं काही गरज नाही. परंतु 90ला बौद्ध धर्मियांना धर्म म्हणून, मी रिपीट करतो, बौद्धांना धर्म म्हणून, जात म्हणून नाही, बौद्धांना धर्म म्हणून आरक्षणाला मान्यता दिली. आणि जनगणनेमध्ये बौद्ध धर्म नोंद केल्यास धर्म म्हणून बौद्ध अशी नोंद होण्याची कायदेशीर तरतूद जनगणनेत आहे, संविधानात. धर्म म्हणून बौद्ध अशीच नोंद होणे आवश्यक सुद्धा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत बौद्धमय करण्याचे ध्येय आपल्या सर्वांना दिलेले आहे, ते आपलं नैतिक कर्तव्य आहे. आता भारत बौद्धमय कसा करायचा, कसा होईल, याचे अनेक मार्ग आणि पर्याय असू शकतात. जितके माणसं असतील तितके पर्याय असू शकतात. त्याच्यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. मी गेडाम साहेबांना विनंती करतो की याही विषयावर एखादं चर्चासत्र विचारमंथन बारांच्या मार्फत व्हावं, कारण हाही खूप मोठा महत्त्वाचा विषय आहे. परंतु तूर्तास अनेक पर्याय सुद्धा भारत बौद्धमय करायचे, परंतु तूर्तास सर्वात सोपा आणि सहज पर्याय हा जनगणनेचा आहे असं मला वाटतं. आणि हा प्रॅक्टिकल आहे, काही विशेष करायची गरज नाही.
त्याच्यामुळे आत्ता जनगणना जेव्हा आज होणार आहे तेव्हा जनगणनेत धर्म विचारल्यावर जास्त डोक्याला ताण न देता बौद्ध धर्माची नोंद झाल्याची खात्री करावी. मी काय म्हटलं, बौद्ध धर्म नोंदल्याची खात्री करावी. कारण समोरचा माणूस काही करू शकतो, कारण ते लॅपटॉप आहे, ते सबमिट करेपर्यंत तरी तुम्हाला ते पाहायचं आहे. ओके. आणि याच्यात आणखी एक गोष्ट आहे, काही काही लोकांना काहीतरी वेगळ्या कन्सेप्ट त्यांच्याजवळ असतात की नाही अरे ऐसा बराबर नहीं है, ऐसा ही मैं जो बोलता हूँ वैसा है, मैं बौद्ध नहीं. बौद्ध ते लद्दाखवाले, ते अरुणाचल प्रदेशवाले किंवा आणखी इकडचे नॉर्थ ईस्टवाले ते बौद्ध आहेत. आपण बौद्ध नाही, आपण नवबौद्ध आहोत. नवयान बाबासाहेबांनी सांगितलं होतं, नागपूरमध्येच सांगितलं होतं त्या मुलाखतीमध्ये, हे नवयान सुरू झालेलं आहे. आम्ही आंबेडकरवादी बौद्ध आहोत. गोष्ट कशी आहे की तुमच्या माझ्या संभाषणामध्ये ठीक आहे, तुमच्या माझ्या संभाषणामध्ये ठीक आहे, परंतु जनगणनेमध्ये धर्म हा म्हणून नवबौद्ध ही कन्सेप्ट, हे हा शब्द नाही आहे. त्याच्यामुळे जनगणनेमध्ये जे दिलेलं आहे तेच मला यायला. तुम्ही म्हणा मी नवयानी आहे, त्याला अर्थ नाही. किंवा मी नवबौद्ध आहे, त्याला अर्थ नाही. तुम्ही म्हणाल मी आंबेडकरवादी आहे, त्यालाही जनगणनेच्या दृष्टीने अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे धर्म लिहिताना नवबौद्ध हे बाकीच्या जे काही कन्सेप्ट आहे, नॉमेनक्लेचर्स आहेत, ते जरा बाजूला ठेवा. जास्ती भावनिक न होता वास्तव काय ते पहा आणि जनगणनेमध्ये धर्म म्हणून ते बाकी काही न लिहिता फक्त बौद्ध म्हणून लिहा, तरच त्याची नोंद धर्माच्या याच्यामध्ये बौद्ध म्हणून लिहा. 2011ला जी जनगणना झाली आहे त्याच्यामध्ये भारतात बौद्धांची लोकसंख्या ही 84 लाख, म्हणजे 1% नव्हती, 0.07%. आणि त्यापैकी 73 लाख म्हणजे 87% जे बौद्ध आहे ते आपण हे असे नवयान, नवबौद्ध, आंबेडकरवादी हे असे लोक होते आणि ते जास्तीत जास्त प्रामुख्याने महाराष्ट्रात राहतात. त्याच्यामुळे बौद्धांची संख्या वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. संविधानानुसार भारतात मुस्लिम 14% आहेत, ख्रिश्चन 2% आहेत, शीख 1.7% आहे. त्याच्यानंतर चौथा नंबर अल्पसंख्याकमध्ये बौद्धांचा आहे, तो 0.7. मग त्याच्यानंतर जैन 0.4 आणि पारसी 0.004% आहे. ह्या सगळ्या लोकांची या साही धर्माची जर गोळाबेरीज केली तर ती 20%च्या आतमध्ये आहे, 19 काहीतरी येते. आणि म्हणून त्यांना अल्पसंख्याक धर्म म्हणतात. आणि या अल्पसंख्याक धर्मियांना काही सोयी सवलती केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. आणि अनेक लोक हाही एक विचार करत आहेत की आपण बौद्ध दिलेत आपल्याला अल्पसंख्याकाच्या सोयी सवलती मिळतील, आपण कशाला उलट प्रवास करायचा. तर सांगतो असं आहे की अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या सोयी सवलती ह्या फार कमी आणि तुटपुंज्या आहेत आणि त्या स्वीकारायच्या की नाही हा एक नंतरचा भाग असतो. त्याच्यासाठी गेडान साहेब तुम्ही एक चर्चा म्हणजे आपल्याला तो मार्ग निश्चित करता येईल की अल्पसंख्याकाच्या सोयी घ्यायच्या की अनुसूचित जातीच्या सोयी घ्यायच्या. आता दुसरा मुद्दा आहे की अनुसूचित जाती संवर्गामध्ये SC कॅटेगरी अशी नोंद करायची. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अनुसूचित जातीची म्हणजे शेड्यूल कास्ट कॅटेगरीची एकूण लोकसंख्या होती 1,32,75,898 आहे. आणि राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते प्रमाण आहे 11.81. किती आहोत आपण? 11.81. या टक्केवारीचा विचार केला तर राजकीय, आर्थिक वगैरे सगळा विचार केल्यानंतर आपण काय किती प्रबळ आहोत, किती काय आहोत हा एक नवा विश्लेषणाचा विषय होऊ शकतो. आता आपण जनगणनेबद्दलच बोलूया. तर यापैकी 56% जे लोक आहेत ते ग्रामीण भागात राहतात आणि 63% लोक शहरी भागात राहतात. 2011च्या जनगणनेनुसार भारतात अनुसूचित जातीची म्हणजे SC कॅटेगरीची लोकसंख्या जी आहे ती सुमारे 20.14 कोटी आहे, जी लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येच्या 16.6% आहे. जनगणनेत अनुसूचित जाती म्हणजे SC कॅटेगरी म्हणून नोंद जर केली तर टक्केवारीच्या आधारावर फायदे देतात. कोणतीही गोष्ट किती मिळायला पाहिजे हे त्या जातीची, त्या संवर्गाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या किती आहे याच्यावर आधारित असते. कांशीराम साहेबांनी एक चांगलं स्लोगन दिलं होतं, जिसकी जिसकी संख्या भारी उसकी उतनी भाग्य.
भागीदारी, हिस्सेदारी, सोयी सवलती. तर त्या स्लोगनचा शांतपणे वास्तवात विचार करून आपण ह्या जनगणनेचा विचार करायला पाहिजे, तसं रिॲक्ट करायला पाहिजे. जर समजा आपण बरोबर जर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर निश्चितच मला असं वाटते की टक्केवारी ही वाढेल. आणि टक्केवारी वाढल्यानंतर काय होईल असं काही लोक म्हणतात. का होणार आहे? काही लोक त्याच्या नोकऱ्या गेल्या, हे गेलं ते गेलं, योजनेमध्ये आम्ही माहिती भरतो, अप्लाय करतो, काही मिळत नाही वगैरे वगैरे अनेक गोष्ट, अनेक तारे लोक तोडतात. पण तरीही जर संख्या जर वाढली, आपली टक्केवारी जर वाढली, तर सर्वात पहिला फायदा असा होऊ शकतो की आरक्षणाचा फेर आढावा होऊ शकतो. म्हणजे रिअल रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन. हा तसा पाहता तर खूप मोठा विषय आहे, गंभीर विषय आहे, व्यापक विषय आहे. आरक्षण म्हणजे नोकरीचंच आरक्षण आहे. तर समोर अनेक गोष्टी असतात. अनुसूचित जाती समोर म्हणजे SC कॅटेगरीला सदस्यतेत मिळणारे आरक्षण 15% आहे. अर्थात 15% प्रतिनिधित्व आपल्याला आहे. आता होणाऱ्या जनगणनेच्या टक्केवारीनुसार अनुसूचित जातीच्या प्रमाणात तो लाभ सुद्धा निश्चितच जास्ती होण्याची शक्यता आहे जर आपण जागरूक राहिलो तर. या आरक्षणात नोकरीतील आरक्षणासोबत नुसतं नोकरीचं आरक्षण नाही तर त्याच्यासोबतच महाराष्ट्रात 28,813 ग्रामपंचायती आहेत. 28,813 ग्रामपंचायती आहेत, 351 पंचायत समित्या आहेत, 34 जिल्हा परिषद आहेत, 42 नगरपंचायती आहेत, 246 नगर परिषद आहेत, 29 महानगरपालिका आहेत, रक्षा मंत्रालयाअंतर्गत 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत, विधानसभा आहे आपली आणि देश पातळीवर लोकसभा आहे. हे जे ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत मी जे म्हटलेलं आहे ना, हे सगळ्या जे गोष्टी आहेत हे सगळे सभागृह आहेत. आणि या सभागृहामध्ये तुमचे माझे दैनंदिन याचे भविष्याचे निर्णय होत असतात. म्हणजे हे सगळे सभागृह आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नासंबंधी निर्णय घेतात. आणि ह्या सगळ्या सभागृहामध्ये जे प्रतिनिधी असतात ते निर्णय घेतात. जर आपलं प्रतिनिधित्व वाढवायचं असेल तर आपल्याला आपली खरी लोकसंख्या इथे देणं आवश्यक आहे. म्हणून आणि हे धर्माच्या नावावर प्रतिनिधित्व ठरत नाही तर संवर्गाच्या नावावर शेड्यूल कास्टची शेड्यूल ट्राईब असतं, OBC असतं, बाकी जनरल असतं. त्याच्यामुळे या सगळ्या निर्णय घेणाऱ्या सभागृहामध्ये जर आपल्या हिताचे जर निर्णय घ्यायचे असेल तर आपले प्रतिनिधी जास्तीत जास्त पोहोचले पाहिजे. आणि प्रतिनिधी पोहोचण्यासाठी आपली टक्केवारी वाढली पाहिजे. आणि त्यासाठी जनगणनेमध्ये आपण अनुसूचित जातीचं नोंद करणं हे आवश्यक आहे असं माझं तुमच्यासमोर सबमिशन आहे. नंतर काय असतं आणखी पुन्हा तर लक्षित कल्याणकारी योजना, टार्गेटेड स्कीम्स असतात शासनाच्या. मागासलेल्या जातीचे जे काही लोक असते त्यांची लोकसंख्येच्या आधारावर केंद्र आणि राज्य शासन त्यांच्या विशेष योजना, त्या शिष्यवृत्तीच्या असतील, परदेशी शिष्यवृत्तीच्या असतील, कर्जाच्या असतील, एज्युकेशन लोन असेल किंवा कुठला धंदा करण्यासाठी असेल, अनेक खूप गोष्टी आहेत. ते समाज कल्याणामध्ये गेले म्हणजे तुम्हाला 50 गोष्टी दिसतील. या सगळ्या गोष्टी तयार करतात, त्या योजना तयार करतात. आणि त्याच्यानुसार जर त्या सगळ्या योजना जर त्याच्यामध्ये पैसा जर वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त आर्थिक लाभ त्याद्वारे मिळवायचा असेल तर जनगणनेमध्ये अनुसूचित जाती SC कॅटेगरी म्हणून नोंद करणे आवश्यक आहे. यात मात्र शंका नाही. आता कधी कधी काही लोक असं म्हणतात की उगीच आम्ही आता बौद्ध झालो आहोत म्हणून अनुसूचित जाती SC मध्ये नोंद करणार नाही. मला वाटते आता एवढं जर सांगितलं त्याच्यानुसार असा अविचार कृपया कोणी करू नये. कोणी करत होतं त्याला समजून सांगा असा. आणि पण करून काय कसं असतं की आपल्या समाजामध्ये असा अविचार समाजामध्ये हेतुपुरस्पर काही व्यक्ती पसरवत असतात. त्यांचा वेळीच वैचारिक बंदोबस्त करायचा, त्यांचं शुद्धीकरण करायचं हे आपलं सर्वांचं इथे असलेल्या सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे. समाजामध्ये डुप्लिकेट भंते आहेत, त्यांचा विचार एखाद्या काही लोकांशी जर बोललं तर असा विचार येतो की या भिंतीशी आपण काय बोलत आहोत असाही विचार येतो. असे काही डुप्लिकेट भंते आहेत, भरकटलेले कार्यकर्ते आहेत आणि दुसऱ्याच्या विचाराने वागणारे नेते तर खूप आहेत. या सगळ्यांपासून त्या सगळ्यांच्या प्रकारापासून आपण सावध राहायला पाहिजे आणि इतरांना सुद्धा जाणीव करून दिलं पाहिजे. नंतरचा एक मुद्दा येतो की ही टक्केवारी वाढली तर काय होऊ शकते तर संसाधनाचं समान वाटप होतं, म्हणजे रिसोर्स अलोकेशन होतं. कसं आहे जे काही विलोकेशन होते ते धर्माच्या नावावर होत नाही, संवर्गाच्या नावावर होतं. त्याच्यामुळे अनुसूचित जाती संवर्गाचं
SC कॅटेगरीच्या लोकसंख्येचं खरं वास्तविक आकडे जर उपलब्ध झाले तर ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंत जे काही निर्णय घेणारे सभागृह आहेत विविध पातळीवरचे, त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जातीच्या संवर्गासाठी काय केलं पाहिजे त्यांच्या समाजाच्या विकासासाठी तर सब प्लॅन तयार होतो. शेड्यूल कास्टचा सब प्लॅन, शेड्यूल ट्राईबचा सब प्लॅन. तर त्या सब प्लॅनमध्ये निधीचं वाटप अधिक न्याय्य पद्धतीने आणि जास्तीचं होऊ शकेल. म्हणजे विकास योजनांसाठी वाढीव निधी मिळवण्यासाठी अनुसूचित जाती संवर्ग SC ची कॅटेगरी नमूद करणं ह्या आर्थिक लाभ जास्तीत जास्त मिळवण्यासाठी आवश्यक आहे. सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे विश्लेषण, जातीनिहाय लोकसंख्येमध्ये जर आपलं विवरण जर बरोबर केलं तर त्या आधारावर समाजाच्या रोजगाराची स्थिती म्हणा, घराचा प्रकार म्हणा, शिक्षण म्हणा, उत्पन्नाची पातळी म्हणा, हे सगळं शासनास माहीत होते आणि त्यानुसार ह्या ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी त्याची माहिती म्हणजे त्याची तयारी योजना तयार होतात. या सभागृहात आता या सभागृहामध्ये आणि शहर पातळीवर या सभागृहात उपस्थित असलेले लोक आणि शहर पातळीवर आपल्यासारखे तुमच्या माझ्यासारखे काही लोक जर सोडले तर अजूनही आपल्या समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती चिंताजनक आहे. आपण एकमेकांना भेटतो त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपला समाज खूप समोर गेला आहे. मी आता सध्या शेतात राहतो, गावात राहतो, मला आपल्या लोकांचं दिसतंय शिक्षण कसं आहे. पोरगा गावावर तो पास होतो पण त्याला पाढे येत नाही, आणि पाढे न येणारा, मॅडम आता ग्रामीण भागाशी संबंधित आहे, पाढे येत नाही पण तो 12वा पास झालेला असतो, 10वा पास झालेला असतो. कारण त्याला पास करणं, 10वा पास करणं, 12वा पास करणं ही ती शाळेची जबाबदारी असते. आणि नंतर तो काही करत नाही, तो माझ्या शेतावर काम करतो. आणि हे आपण सगळे होऊ ना. तर त्याच्यामुळे आपल्या लोकांची आपण इथे बसून किंवा वर्धा किंवा जे काही जिल्हा स्तरावर जे काही आपण भेटतो एकमेकांना, तेव्हा आपण एकमेकांना पाहून बोलतो की आपला समाज तर खूप दुरुस्त राहतो. आम्ही 1981ला महाराष्ट्र असताना पखाले साहेब ते आहेत माझ्यासोबत होते ते, तर रेल्वे स्टेशनवरून दीक्षाभूमीला जाणारा लोंढा राहायचा. तर त्या लोंढ्याचा आम्ही बारकाईने निरीक्षण करायचं. त्यावेळी आम्हाला काही असं समजत नव्हतं, आम्ही पोट्टेच होतो, म्हणजे विद्यार्थी तसेच होतो. तर त्यावेळेस आम्ही ते जे लोकांना पाहायचा त्या लोंढ्यांना, तर त्यांच्या अनेकांच्या पायामध्ये चपला नव्हत्या, अनेकांचे कपडे फाटलेले होते, मळके होते आणि दरिद्रता दिसत होती. आम्ही त्यावेळेस आमच्याकडून प्रयत्न केला तरी काही लोकांना चपला द्यायच्या, तर तो फार छोटा प्रयत्न होता, तर केलेला आम्ही. आज पाहिलं तर आज मॉब वेगळा दिसतो आहे, पण मला असं वाटत नाही की त्याच्यामुळे खूप मोठा चांगला झाला आहे, अजून खूप मोठा फलक काढायचा आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी लक्षात घेता त्या समाजासाठी, जो आपलाच समाज आहे परंतु खूप वर्ष मागे आहे तो आपल्यापासून, की त्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्यांच्या योजनेची आखणी आणि अंमलबजावणी चांगली व्हावी, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि निकषानुसार त्याची अंमलबजावणी व्हावी, म्हणून SC कॅटेगरीमध्ये आपण नोंदवणे आणि त्याची वाढ होणं, त्याची टक्केवारी वाढणं आवश्यक आहे असं मला वाटतं. नंतर एक नवीन विषय माझ्या डोक्यात आला आहे, तो असा की आता नॅशनलायझेशन झालं, त्याच्यानंतर प्रायव्हेटायझेशन झालं, आपल्या लोकांना रोजगार कमी मिळायला लागले, लॅटरल एंट्र्या आल्या, बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे सरकारी ठिकाणी नोकऱ्या मिळणं कठीण झाल्याने प्रायव्हेटमध्येच लोक जात आहेत, प्रायव्हेटचाच बोलबाला आहे. तर येणाऱ्या लोकसंख्येमध्ये जमिनीच्या ह्याच्यामध्ये हे जर सिद्ध झालं की अनुसूचित जाती समाजाच्या लोकांचं प्रतिनिधित्व खाजगी क्षेत्रातील नावापुरतंच आहे, तर असं होऊ शकतं की ही आपली भविष्यातली डिमांड राहू शकते, भविष्यातल्या लगतच्या भविष्यातली चळवळीचा एक मुद्दा होऊ शकतो की आम्हाला इकडेही नाही, खाजगी क्षेत्रातही नाही आहे, आणि खाजगी क्षेत्रात शासनाच्या जमिनीपासून टॅक्सपासून सगळे बेनिफिट्स शासनाचे ते लागतात. त्याच्यामुळं तिथे हा आरक्षणाचा प्रतिनिधित्वाचा जो मुद्दा आहे तो त्याचा तिथे लागू असला पाहिजे. तर हा सुद्धा विषय आपण भविष्यात घेऊ शकतो. त्यासाठी सुद्धा या याच्यामध्ये जमिनीकडे वेगळ्या पद्धतीने पाहणं आवश्यक आहे. राहिला मुद्दा जातीचा, जात म्हणून महाजातीची नोंद करा.
मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की बौद्ध म्हणून अल्पसंख्याक धर्मीय म्हणून काही सोयी सवलती मिळतात, वाद नाही. परंतु भारतीय संविधानात अनुसूचित जातीच्या संवर्गासाठी, एससी कॅटेगरीसाठी, च्या कल्याणासाठी, संरक्षणासाठी अनेक सवलती आहेत आणि अनेक महत्त्वाचे कलमसुद्धा प्रामुख्याने दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय सवलतीचा सुविधा आहे. या ज्या कलमा आहेत त्याची व्यापकता, त्याची परिणामकारकता लक्षात घेता त्याची तुलना आपण अल्पसंख्याक समाजाला मिळणाऱ्या सोयी सवलतीची केली तर आपल्याला निश्चित वाटेल की नाही यार ये इधर जो है यही अच्छा है. बाबासाहेबांनीच करून ठेवलेलं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती हे करत असताना त्यांचा काहीतरी उद्देश असलाच पाहिजे होता. कलम 15 आहे, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी विशेष सवलती आहेत आणि आरक्षण आहे. कलम 16 आहे, सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण आहे, पदोन्नतीमध्ये आरक्षण आहे. कलम 17 आहे, अस्पृश्यता नष्ट करणे आहे. कलम 46 आहे, अनुसूचित जातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधाचे रक्षण करणे. कलम 30 आहे, 330 आहे, लोकसभेमध्ये अनुसूचित जातीसाठी जागा राखणे. पहा मी परत रिपीट करतो. कलम 330 काय म्हणते की लोकसभेमध्ये अनुसूचित जातीसाठी जागा राखीव ठेवणे. याचा अर्थ असा आहे की अनुसूचित जातीतले जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी जागा आरक्षित करणे आहे. बौद्ध धर्मीय, हिंदू धर्मीय, शीख धर्मीय, मुस्लिम धर्मीयाच्या नावावर लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व जागा राखीव नाही आहे. म्हटलं का? कलम 332 राज्याच्या विधानसभामध्ये अनुसूचित जातीसाठी जागा दिली. परत तेच आहे, परत डबल पण सांगायची गरज नाही. सुज्ञ समूह आहे की अशी सांगायची गरज नाही की बौद्ध लिहिल्याने तुम्हाला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व वाढेल म्हणून. बौद्ध ही वेगळी कन्सेप्ट आहे. सवलती घेण्यासाठी संविधानिक तरतुदी ह्या जातीवर आधारित आहे, त्याच्यामुळे जात लिहिणं आवश्यक आहे. कलम 335 सेवा आणि पदावरील नियुक्त्यांमध्ये अनुसूचित जातीच्या धाग्याचा आरक्षण आहे. धर्माचा कुठेही उल्लेख संविधानामध्ये सोयी सवलती देताना किंवा उत्थान करण्यासाठी धर्माचा कुठेही उल्लेख नाही, कारण आपलं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष आहे. आता आहे की नाही हा नंतरचा भाग आहे, परंतु संविधानामध्ये तरी ते तसं दिसते आणि ज्या काही सोयी आहेत, ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या जातीच्या आधारावर आहेत. तुम्हाला माहीत असेल की हिंदू, शीख आणि बौद्ध हे जे 3 धर्मीय आहेत, या 3 धर्मामध्ये अनुसूचित जातीचे लोक असतात हे संविधानाने मान्य केलेले आहे. या 3 धर्मामध्ये हिंदू, शीख, बौद्ध याच्यामध्ये अनुसूचित जातीचे लोक आहेत हे संविधानाने मान्य केले आहे. त्यामुळे या मान्यतेच्या आधारावर नव्याने धर्मांतर करून बौद्ध झालेल्या महार, मांग, चांभार, वाल्मिकी, रोहिदास, जाटव जे काही असतील अशा म्हणजे महाराष्ट्रापुरता विचार केला तर आपण या सगळ्या लोकांनी जात म्हणून संवर्गानंतर जात म्हणून जे जे काही धर्मांतरापूर्वीची जात होती ती नुसतं महारानी महार लिहायचं असं नाही. मांगांनी मांग मांग लिहायचं, चांभारांनी चांभार लिहायचं, तर वाल्मिकी आणि ते जे असेल ते त्यांनी लिहायचं, हे केलं पाहिजे. अनुसूचित जात संवर्ग आता काही आहे. अनुसूचित जातीचा संवर्ग नोंदवून जर महार न नोंदविता बौद्ध वा नवबौद्ध अशी जात नोंदण्याचा अट्टहास आहे. आम्ही बौद्ध जात, आम्ही जाती विलीन आहोत. साहेबाच्या भाषेमध्ये आम्ही जाती विलीन आहोत. नंदेश्वर साहेब त्याला फार प्रकार करतात की जाती विलीन झालं पाहिजे म्हणून. त्यांचं बिलकुल बरोबर आहे, ते अंतिम ध्येय आहे. तर आपण असं म्हणतो की बघ, पण काही ठिकाणी आपण हा अट्टहास करतो की बौद्ध सब ठीक आहे, बौद्ध तो माहीत बौद्ध हो. आता आपण किती बोलतात ते नंतर मी आणखी बोलतो. त्याच्यानंतर अनुसूचित जाती इतपत ठीक आहे, पण महार घेत नाही. महार मी आता म्हणजे मागे मी जाणार नाही तर मी काय लिहिल, मी बौद्ध लिहिल, मी नवबौद्ध. अरे जात म्हणून सांगा राजा, धर्माचा कलम तर संपला बौद्ध म्हणून. संवर्गाच्या कलममध्ये अनुसूचित जाती लिहायचं हे ठीक आहे, जात म्हणून काय लिहायचं आहे? नाही मी बौद्ध, मी जात मानत नाही. जास्तीत जास्त असेल तर मी नवबौद्ध. परंतु गोष्ट कशी असते, काही काही गोष्टी ह्या कायद्यात जे शब्द दिलेले असतात ते लिहिले तरच ते कामाचे असतात, नाही तर त्याला अर्थ नसतो. तुमचा अट्टहास हा कायदा मानत नाही, भावनेवर कायदा चालत नाही. तर काय झालं की अनुसूचित जातीच्या प्रवर्गात शेड्यूल कास्ट कॅटेगरी होणारा व्यक्ती कायद्यानुसार बौद्ध धर्मीय असू शकतो, हे तर क्लिअर आहे. शेड्यूल कास्ट माणूस बौद्ध धर्मीय असू शकतो. त्याच्यामुळे त्या प्रवर्गात मोडणाऱ्या कोणत्याही जाती आहे त्यांनी बौद्ध धर्मीय म्हणून जर आपली नोंद केली, 59 लोकांनी नोंद केली तर ते कायद्यात धरून आहे, म्हणजे त्याची नोंद बौद्ध म्हणून होईल.
परंतु अनुसूचित जात संवर्गातील जातीच्या यादीत बौद्ध किंवा नवबौद्ध किंवा आंबेडकरवादी किंवा आणखी कोणती एक टर्मिनॉलॉजी असेल ते टाकायचा जर त्यांनी जर उल्लेख नाही आहे आणि जर असं जर तो करायचा तर हेरोपणा करत असेल की नाही मेरे को तो मार पसंद ही नाही आहे, छोड द्या म्हणे, बाबासाहेबने बोलावं म्हणे छोड द्या, आम्ही देव धर्म सगळे काढले. तर गोष्ट काय होईल की जातीविहीन भूमिका नंतर घ्या. जनगणनेच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये जे प्रश्न विचारला आहे त्याचे जे जे काही ऑब्जेक्टिव्ह उत्तरं दिलेले आहेत ते 3, 4, 5 जे असतील त्याच्यावरच टिप्पण करावं लागेल, तरच ते क्लिअर होईल. अदरवाईज ते होणार नाही. म्हणजे तुम्हाला मार्क मिळणार नाही, तुमची नोंद होणार नाही. तर तुमची नोंद तसं जर तुम्ही जर केलं तर तुमची नोंद अनुसूचित जात संवर्गात होणार नाही, म्हणजे जातीतही होणार नाही. कारण नवबौद्ध ही जातच नाही आहे, बौद्ध ही जात नाही आहे, त्याच्यामुळे जातीमध्ये तुम्ही येणार नाही. आणि ह्या 2 गोष्टी जर केल्या तर अनुसूचित जातीमध्ये तुमची नोंद होणार नाही. म्हणजे मग तुम्ही काय व्हाल, फक्त बौद्ध. मग नुसतं बौद्ध व्हाल आणि हे होणार नाही, म्हणजे याची संख्या कमी होईल. याची संख्या कमी झाली की जे मिळणाऱ्या फायदे आहेत ते फायदे कमी होतील, याचा विचार करा. आता नवीनच निघालेला आहे आयोग नेमला की अनुसूचित जाती काही लोक खूप समोर गेलेले आहेत, तुमच्या सगळ्यांना पाहून हे नाही माहीत त्यांना की गावामध्ये यांच्यापेक्षा खूप बेकार लोक आहेत. परंतु काही लोकांनी हेतुपुरस्तर काही की कुणाला उचकवल्यामुळे म्हणा की नुसतं अनुसूचित जातीच्या संवर्गामध्ये अशी बदलवारी करायची आणि त्यानुसार जातीचे लाभ सोयी सवलती वगैरे देण्याचा विचार आता हेतुपुरस्तर समोर आलेला. मग हे जर असं जर होत असेल तर याच्यावर काय विचार केला पाहिजे आपण, तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे की ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निर्णय घेणं हे लोकशाहीची टक्केवारी किती आहे याचा जो प्रभाव तयार होतो त्या प्रभावानुसार ते निर्णय बदलल्या जातात किंवा फेरविचार केला जातो. या येणाऱ्या लोकसंख्येमध्ये जनगणनेच्या गणनेमध्ये आपण जर आपली जी जात आहे 37 नंबरची महार जात ही जर लिहिली आणि त्याची संख्या जर योग्य प्रमाणामध्ये वाढवली तर हे जे अगोदर जे आहे किंवा नावाचं एसी आहे परंतु इतर लोकच काम करतात, इतर लोकच प्रतिनिधित्वामध्ये समोर आहे, हा जो काही ट्रेंड चालू आहे तो ट्रेंड बदलू शकतो किंवा जेव्हा आपली खरी लोकसंख्या त्याच्यासमोर येईल. म्हणून जे वर्गीकरण होत आहे अबकडचं त्या अबकडच्यानुसार सुद्धा आपल्याला आपली जात महार देणं आवश्यक आहे. चौथा मुद्दा आहे, छोटासा आहे परंतु तसा पाहिला तर मोठा आहे, अवगत भाषा. अवगत भाषा म्हणून आपल्याला खूप काही भाषा येत असतील, अडचण नाही, परंतु त्यामध्ये पालीचा उल्लेख करायचा. कारण आपल्याला वंदना हे सगळे येतं, त्याचे अर्थ समजतात. बाकीचे लोकांना संस्कृतीचे 2-4 मंत्र येतात आणि ते सांगतात आम्हाला संस्कृत येते, मग आपण का नाही म्हणावं. तर त्याच्यामुळे पाली भाषेचा हा उल्लेख करा. आता वरीलप्रमाणे 4ही वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगितल्या त्या सत्य आहेत असं मला वाटतं. मी रिपीट करतो, या सत्य आहेत असं मला वाटतं, तुम्ही तपासा. आणि त्या कायदेशीरही आहेत, तपासणी देखील होऊ शकते. आणि असे केल्यास लोकसंख्या व त्याच्या टक्केवारीमध्ये सुधारणा होऊन विविध पातळीवर ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत आणि वेगवेगळ्या योजना आहेत, अनेक डिपार्टमेंटच्या अनेक योजना होतात, त्या विविध पातळ्यावर आपल्याला अधिक फायदा होऊ शकतो. आता जनगणनेच्या बद्दल मी बोलतो. काही लोक असा काही ट्रेंड काढलेला आहे, विचार काढतात, कुठून त्यांच्या डोक्यामध्ये हा कल्पना येतात मला समजत नाही. परंतु काही लोक म्हणतात की मी बौद्ध आहे, मी महार दिलं तर चालत मला रात्रभर झोप येणार नाही, माझा बाजूचा माणूस काय म्हणत महार लिहिलं, अरे असं कसं महार लिहिलं, आपण ते चप्पल असं कसं सोडलं, त्या बराबर गोष्ट कशी आहे की भारतीय जनगणना कायदा हा 48ला अस्तित्वात आला. 3 सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्याचं कलम 15 असं म्हणते की जनगणनेसंबंधी गोळा केलेली माहिती अत्यंत गोपनीय असते. ही माहिती कोणत्याही न्यायालयात
तुमच्या विरुद्ध किंवा तुमच्या फेवरनी कुठेही पुरावा आधार म्हणून वापरता येत नाही. थोडं स्पष्ट दिलं. म्हणजे समोर त्यांनी जर विचारलं तुम्हाला की तो गोपनीय आहे, तुम्ही सांगाल तेव्हा त्याला समजेल आणि तुम्ही फक्त प्रबंधाला सांगता. त्याच्यामुळे समोरच्या माणसाला माहिती आहे की तुम्ही काय लिहिलं याचा प्रश्नच येत नाही. अदरवाईज तुम्ही त्याला सांगितलं. नंतर समोर आहे की तुम्ही दिलेली माहिती तपासण्याचा अधिकारी कोणाला नाही. हे वाक्य साधं दिसतं, परंतु कसं आहे की प्रबंधक आला आणि त्यांनी तुम्ही जर म्हटलं की मी मुस्लिम आहे आणि तुमच्या घरामध्ये मुस्लिमाचा काहीच दिसत नाही आहे, तरी तो तुम्हाला तपासू शकत नाही, तुम्हाला प्रश्न विचारू शकत नाही. तुम्ही जे सांगाल ते प्रमाण पटलं. तर त्याच्यामुळे ही माहिती कोणालाही तपासण्याचा अधिकार नाही. आणि प्रबंधकाने एकदा दिल्यानंतर त्याचा जो वरचा जो सुपरवायझर असतो त्याला काही टक्के तपासण्याचा अधिकार असतो, परंतु तो जास्ती खोलात जायचा त्यालाही अधिकार नाही आहे. तर त्याच्यामुळे ती कोणाला तपासण्याचा अधिकार नाही. ही गोळा केलेली माहिती फक्त आणि फक्त त्याचा वापर सांख्यिकीय हेतूसाठी, स्टॅटिस्टिकल याच्यासाठी आणि सरकारी धोरणासाठी केला जातो. त्याच्यामुळे हे जे काही समाज माध्यमावर चाललं आहे ना की असं होईल ना तसं होईल, असं कसं करतात वगैरे, याला थोडंसं वस्तुस्थिती पहा, वास्तव पहा. जन्मने काय लिहिलेलं आहे, त्याचा काय उपयोग होणार आहे आणि त्या माणसाला थोडंसं दुरुस्त करण्याचा प्रयत्न, ते करणं तुमची सगळी जबाबदारी आहे. त्यामुळे हे सगळं सांगितल्यानंतर भावनिक जे काही आव्हान दिलं जातं, सांस्कृतिक सांगतात, सामाजिक सांगतात, धार्मिक तर्कवितर्क करतात नको किंवा असं नाही असं नाही असं नाही असं नाही, ते कृपया तर्कवितर्क असे करू नका असं मला वाटतं. वेळ अतिशय कमी आहे, कारण आता 16 तारखेपासून जनगणना होणार आहे. त्याच्यामुळं वार्ड शहर, नागरी पातळीवर शहर पातळीवर वार्ड शहर आणि गाव पातळीवर गाव, तालुका, पंचायत, जिल्हा परिषद या पातळीवर जागरूक राहून, जागरूक व्यक्ती ज्या काही असतील त्यांनी व्यक्ती, कार्यकर्ता, नेता यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर बैठका घेऊन त्या चारही मुद्द्याचा बौद्ध धर्म, अनुसूचित जात संवर्ग, महार आणि पाली भाषा याचा प्रचार प्रसार करावा, एकमेकांशी संपर्क आणि संवाद ठेवावा. आता काही शेवटी काही मुद्दे आले या चर्चासत्र जेव्हा साहेबांनी हे कॉम्प्लेट केलं असेल तर काही लोकांनी माझं नाव असून माझ्याशीच ते बोलायला लागले. काही लोक चांगले बोलले, काही लोक थोडेसे आडव्या वळणाने बोलले. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही महार जात सोडून बौद्ध धर्म स्वीकारला, त्यामुळे परत आम्ही महार स्वतःला म्हणून घेणार नाही, अनुसूचित जात म्हणून म्हणून करणार नाही. मित्र, भावनिक म्हणून हे मला पटते, भावनिक म्हणून हे मला पटतं की आम्ही आता असे झालो. परंतु विश्लेषण आणि व्यवहार या पातळीवर हा मुद्दा तपासायला प्रत्येकाने मीच तपासायला पाहिजे असं भाग नाही, प्रत्येकाने तपासायला पाहिजे. या वाक्याचं विश्लेषण केलं की आम्ही आता महार जात सोडल्या, धर्म हे आहे, त्याच्यामुळे ते आमचा संबंध त्या महाराशी नाही आहे, आमचा संबंध त्या अनुसूचित जातीशी नाही आहे. तर याचा विचार केला तर मी असा जनरल ऑब्झर्वेशन केलं की आपण बोलचालीमध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या बोलचालीमध्ये मी महार होतो, मी महार आहे याचा उल्लेख आपण करतच असतो, स्पष्टपणे करत असतो, अस्पष्टपणे करत असतो. पण आपल्या बोलचालीमध्ये तो धागा असतोच असतो की मी महार होतो. दुसरं, आपल्या महाराष्ट्राचे जे शूरवीर पूर्वज आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे की नाही. तसंच आपण एखाद्या ब्राह्मणाची भेटतो किंवा आणखी इतरांशी भेटतो तेव्हा आणि एखाद्या महाराशी भेटतो तेव्हा आपल्याला अधिक जवळ आल्याचं वाटतं. आणि महार जातीच्या बांधवात राहणं, मिसळणं, त्याचा विचार करणं, त्यासाठी काहीतरी कळणं हे आपल्याला जास्ती नैसर्गिक वाटतं आणि सहज वाटतं. हे याच्यासाठी म्हणतो की आपण अंतर्मनाने महार आहोत. माझा वाक्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका, पण माझा हेतू समजा, आपण अंतर्मनाने महार आहोत. पण आता गोष्ट अशी आहे की त्यांच्या वाक्याचा आदर केला पाहिजे की आम्ही तो बौद्ध धर्म झाला. माझं असं म्हणणं आहे की आपण अंतर्मनाने महार आहोत, परंतु बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, नेहमी म्हणतात की जातीविहीन
बौद्ध धर्म हा जातीविहीन आहे. तुम्ही अंतर्मनाने महार आहात. आपला प्रवास हा अंतर्मनाच्या महारापासून प्रगट बौद्ध जातीने बौद्ध असा असायला पाहिजे आणि तो 56 पासून असं मला वाटतं. आता मला हे म्हणायचं आहे, आता एक क्रिटिकल गोष्ट की या जो प्रवास आहे अंतर्मनातील महाराचा खुल्याकडे म्हणायचा की मी जातीने बौद्ध आहो, हा जो मोठा प्रवास आहे, जीवन ध्येयाचा प्रवास आहे, आपला म्हणजे जीवन ध्येयाचा प्रवास आहे. हे प्रत्येकाने स्वतःची तपासणी करावी. जर असं स्वतःची तपासणी करावी. आणि बाबासाहेबांनी धर्मांतराबरोबर 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत. प्रत्येक प्रतिज्ञेला 4.5 मार्क द्या. 22 आहेत ना, 4.5 आणि त्या 100 होतात असं जर असेल कोणाचं तर त्याचा सत्कार मेडाम साहेब म्हणजे जाहीर करा. 22 प्रतिज्ञेपैकी प्रत्येक प्रतिज्ञेला 4.5 मार्क द्या आणि ज्याची 100 होईल 90 होऊ द्या ना, त्याचा इथे जाहीर सत्कार. मला सांगायचं आहे की अशा ज्या पद्धतीने प्रत्येकाने प्रत्येकाचं परीक्षण जर केलं तर तुम्ही अंतर्मनाच्या महारापासून बौद्धापर्यंत कोणत्या टप्प्यावर आलेल्या आहात, किती टक्के आलेले आहात हे तुमचं तुम्हाला समजेल. हा झाला प्रॉब्लेम. मुद्दा जनगणनेचा वेळ आहे. आता व्यावहारिक पातळी, हा झाला विश्लेषणात्मक पातळीवर झाला. व्यावहारिक पातळीवर जर या वाक्याचा विचार केला आम्ही महाराज नव्हतो, आता नाही आहेत वगैरे वगैरे, तर बौद्ध म्हणून नोंद केल्या, बौद्ध धर्म म्हणून नोंद होईल, अल्पसंख्याक धर्म म्हणून काही समितीला मिळतील. परंतु अनुसूचित जातींना मिळणाऱ्या यापूर्वीच्या उल्लेख केलेल्या सवलती आहेत त्याच्या तुलनेत फार कमी आहे. त्याचा शांत डोक्याने विचार करा. कारण काही लोक म्हणायला लागले आपण अल्पसंख्याक म्हणून घेऊया, त्यांनी शांतपणे विचार करा, म्हणजे तुलना करा, समजून द्या आम्हाला. आम्हाला जर समजून दिलं की अनुसूचित जातीमध्ये ज्या काही सवलती आहेत त्याच्यापेक्षा ह्या चांगल्या आहेत, त्याचा फायदा आहे, आम्ही तर सगळेच विचार करतो. तर तू शांतपणे विचार. अनुसूचित जातीतील लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला ही बाब संविधानाने स्वीकारलेली आहे. धर्मांतरित जातीतील लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राष्ट्रीय सवलत देण्याची बाबासाहेबांच्या संविधानानेच मान्य केलेलं आहे. जातीच्या लोकांना देण्याचे बाबासाहेब मान्य केलेलं आहे. मग अशी स्पष्ट कायदेशीर तरतूद असताना त्याकडे पाठ फिरवणे समाजाचे नुकसान करणारे आहे असं संविधानामध्ये दिलं, बाबासाहेबांनी दिलं आहे. अनुसूचित जाती लिहिलेलं आहे त्यांनी, त्या काही उगीच दिल्या नसतील. समाजाला बरबाद करणारे समाजातच असतात. समाजाला बरबाद करणारे समाजातच असतात. बाहेरून कोणी आयात करायची गरज नसते. खडका भीती मी काहीतरी वेगळं सांगतो असा आभास निर्माण करणं योग्य नाही. वसुदेवीचा विसंगत विचार कृती करणारे कदाचित कुणाच्या सांगण्यावरून करत असतात. त्यांच्या प्रचारावर सर्वांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जाता जाता काही आणखी मुद्दे घेतो. नुसतं मार 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 तो अर्थ नाही आहे. तर काही विचार घेतो की अनुसूचित जातीतील महारांशिवाय अनेक जातीतील लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. कुपरे साहेब आहेत, अनेक लोक जे आपल्याला उदाहरण देता येईल, अनेक लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. या ओबीसी मध्ये सुद्धा अनेक लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. मला असं वाटतं की या सर्व अनुसूचित जातीतील आणि ओबीसी मधील जे बौद्ध बांधव आहेत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. आणि मला असं वाटतं ते कदाचित आपल्यापेक्षा जास्ती स्ट्रॉंग आहेत, जास्ती प्रखर आहेत, जास्ती तेजदार आहेत. कारण त्यांनी विचार समजून उमजून केलेला आहे. तर अशा सर्व बौद्ध जे आहेत अनुसूचित जातीतील तर आणि ओबीसी मधल्या बौद्ध बांधवांशी या काळात सतत संपर्क संवाद साधून बौद्ध धर्म म्हणून नोंद करण्यासाठी त्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी. तसंच काही राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अलीकडे धर्मांतर होत आहे. गुजरातमध्ये होत आहे, बिहारमध्ये होत आहे, उत्तर प्रदेशमध्ये होत आहे, आंध्रमध्ये होत आहे, तेलंगणामध्ये होत आहे, साऊथमध्ये होत आहे. मला असं वाटतं की उत्तर राज्यातील समुच्चारी आंबेडकरी बौद्ध जे आहे त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधून बौद्ध कसे होता येईल, अनुसूचित जाती जर असतील तर अनुसूचित जातीची लोक कशी होता येईल, त्यांच्या जातीची लोक कशी होता येईल, यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. थोडक्यात संवर्ग म्हणून अनुसूचित जात, जात म्हणून
जात म्हणून महार, धर्म म्हणून बौद्ध आणि भाषा म्हणून पाली भाषा, या 4 गोष्टींचा आपल्याला उल्लेख करायचा आहे आणि यासाठी मोठी चळवळ उभारणं ही काळाची गरज आहे, वेळ फार कमी आहे. मला ऐकून घेतलं, त्याच्यावर विचार करा. काही चुका असतील, काही कमी असेल, त्यात सुधारणा करा आणि हा विचार जो आहे योग्य वाटला असेल तर तो समोर न्या. ही विनंती. जय भीम. धन्यवाद.